नमस्कार प्रेक्षकांनो, बिग बॉस मराठीच्या अपडेटच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणारे धक्के संपायचं काही नावच घेत नाही आहे। कारण आपण काल अपडेट दिल्याप्रमाणे बिग बॉसने 6 ऑक्टोबरलाच फिनाले ठेवला आहे आणि हा सीझन कमी दिवसाचा असेल हे सांगून प्रेक्षकांना एक खूप मोठा धक्का दिला। त्यातच आज अजून एक धक्का दिला आहे बिग बॉसनं। तो म्हणजे या आठवड्यात निक्की, जान्हवी, अरबाज पटेल, वर्षा उसगावकर आणि सूरज, आपला लाडका सूरज हे स्पर्धक नॉमिनेट होते। यातून जाण्याची टांगती तलवार वर्षाताई, अरबाज यांच्यावर होती। सूरज आणि निक्की यांना बाहेरून तुफान सपोर्ट मिळत असताना अरबाज घरी जातो की वर्षाताई यावर सगळ्यांचा डोळा होता। त्यात जान्हवीने आता तिचा गेम सुधारल्यामुळं जान्हवी ही ह्या आठवड्यात सेफ होती, परंतु अरबाज आणि वर्षा उसगावकर यांचं काय होईल यावर सर्वांची नजर होती। त्यात म्हणजे अरबाज या आठवड्यात कॅप्टन देखील झाला, त्यामुळे आता नेमकं कोण घराबाहेर जाईल याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना आणि सर्व महाराष्ट्राला लागली होती। पण आता हे दोघे राहिले बाजूला आणि संग्राम चौगुले हेच घराबाहेर गेले आहेत, कारण त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झालं, ते आधीच इंज्युर्ड होते, त्यामुळं त्यांना घराबाहेर जावं लागलं आहे। मागच्या सीझनला प्रेक्षकांना तुम्हाला आठवत असेल तर एक चांगला स्पर्धक म्हणजे तेजस्विनी लोणारी, हिला देखील अशाच दुखापतीमुळे घरी जावं लागलं होतं, नाहीतर तिच्यात विनिंग क्वालिटी होती, ती विनर देखील झाली असती। संग्राम दादाचे घरात स्वागत तर खूप जंगी झाले होते, पण त्यांनी प्रेक्षकांना नाराज केलं। अरबाजला टक्कर देण्यात ते फेल झाले आणि त्यामुळेच त्यांच्यावर टीका होत होती। आणि मागच्याच एपिसोडमध्ये तुम्हाला गेम समजत नाही, तुम्ही तुमचे शब्द बदलतात, तुम्ही आधी टीमला वीक म्हणतात, त्यानंतर स्ट्रॉंग म्हणतात, अशा गफलतीमध्ये पंढरीनाथ आणि डीपी यांनी संग्रामला सुनावलं होतं। आणि संग्राम यांच्या तुलनेत अरबाज, निक्की, जान्हवी, सूरज आणि वर्षाताई चांगला खेळ करत आहेत, त्यामुळे आता कोण 5 टॉप 5 फायनलला आपल्याला मिळतील ते बघायला मिळेल। हे बघण्यासाठी मजा येईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा आणि बिग बॉसच्या सर्व अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओ लाईक करा आणि जे बेल आयकॉन दिसते ते प्रेस करा, त्यामुळे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील। धन्यवाद।